कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं शहरासह जवळच्या ग्रामीण भागातील पाणीपट्टी थकीत असलेली आणि अनधिकृत असणारी अशी 10 नळ कनेक्शन बंद केली आहेत। या कारवाईत नळ कनेक्शन धारकांकडून 21,89,147 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं थकीत आणि अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत या विभागानं पाणीपट्टी थकीत राहिलेली 10 नळ कनेक्शन खंडित केली। या कारवाईत 21,89,147 इतकी थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे। यामध्ये रोख स्वरूपात 3,11,107 रुपयांची रक्कम तर धनादेशाद्वारे 18,78,040 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे। एका दिवसातील या कारवाईत एकूण 21,89,147 इतकी थकबाकीची रक्कम वसूल करण्यात आली। शहरातील मार्केट, लुगडी ओळ, मटन मार्केट परिसर, ताराबाई पार्क परिसर, गवळी गल्ली, सदर बाजार, सम्राटनगर, जागृतीनगर, राजारामपुरी, अंबाई डिफेन्स परिसर या भागात ही कारवाई करण्यात आली। कारवाईची ही मोहीम अखंडपणे सुरूच राहणार असल्याचं महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलंय।